नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स पाहणार आहोत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलं होतं. व्हॉइस म्हणजे काय, व्हॉइसची व्याख्या काय, व्हॉइसचा अर्थ काय आणि ज्या बेसिक गोष्टी आवश्यक आहेत ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींची इत्याभूत माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये, या आधीच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स पाहणार आहोत. यापूर्वीच्या तासिकेमध्ये पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिलेला आहे आपण. आणि IBPSने विचारलेले, मागच्या परीक्षांमध्ये विचारलेले जे प्रश्न होते व्हॉइस वर्डचे, सिंपल प्रेझेंट टेन्स वर्डचे जितके काही त्यांनी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांना घेऊन मी तुम्हाला समजावून सांगितलंय की कसं पॅसिव्ह व्हॉइस करायचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं. चला आज आपण पाहूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स. बघा मित्रांनो, ज्यांना सिंपल पास्ट टेन्स येतो, ज्यांना सिंपल पास्ट टेन्स माहीत आहे, सिंपल पास्ट टेन्सची रचना कशी असते, साधा किंवा सामान्य जो भूतकाळ आहे त्याचं स्ट्रक्चर, त्याचं कंपोजिशन कसं असतं, किंवा दिलेलं वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे किंवा नाही हे आधी माहीत असणं गरजेचं आहे. आणि ज्याला माहीत आहे दिलेलं वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे, त्याच विद्यार्थ्याला सिंपल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करता येतं. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्याला माहीत आहे की दिलेलं वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे, बघा, जर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स येत असेल तरच मी तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस शिकू शकतो. आता ज्या विद्यार्थ्यांना टेन्स येत नाही, ज्यांना हा टेन्स माहीत नाही, त्यांनी माझे या चॅनलवरील इतर व्हिडिओज पहा ज्याच्यामध्ये मी टेन्स शिकवला आहे. सर्व 12च्या 12 टेन्सेस तुमच्या भाषेमध्ये, म्हणजे इंग्रजी टेन्सेस मराठीमध्ये समजावून सांगितले आहेत. कृपया अगोदर तुम्ही सिंपल पास्ट टेन्स तिथं पहा, सर्च करा प्ले लिस्टमध्ये, आणि नंतर मग हा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. चला या इकडे या. आणि जर समजा आता सध्या जर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स माहीत नसेल तर सिंपल पास्ट टेन्सची रचना कशी असते ते दाखवतो मित्रांनो. तुम्हाला जे वाक्य दिलं जातं सिंपल पास्ट टेन्स म्हणून, किंवा ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य म्हणून जे वाक्य तुम्हाला दिलं जातं त्याची रचना कशी असते पहा. तुम्हाला जे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलं जातं, तुम्हाला जे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य दिलं जातं ते कसं असतं तर पहा, त्या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो. तुम्हाला जे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य दिलं जातं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी, त्या वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतो, आणि सब्जेक्टच्या लगेच नंतर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब असतो. मित्रांनो, सिंपल पास्ट टेन्स म्हटलं, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य म्हटलं की तिथं सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब असतोच. विदाउट सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब यू कॅन नॉट इमॅजिन सेंटेन्स ऑफ सिंपल पास्ट टेन्स. इट मीन्स सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब ऑलवेज कम्स इन सिंपल पास्ट टेन्स. आणि शेवटी जे सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये असतं ते असतं ऑब्जेक्ट. तर अशी असते बघा रचना दिलेल्या सिंपल पास्ट टेन्सच्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याची. तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य म्हणून जे वाक्य दिलं जातं पहा, त्याची रचना अशी असते. वाक्याच्या सुरुवातीला कर्ता, कर्त्याच्या लगेच नंतर क्रियापदाचं दुसरंच रूप सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, आणि शेवटी कर्म, अशी असते रचना सिंपल पास्ट टेन्सची. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, इथं मी एक वाक्य दाखवतो. आई, हा बघा सब्जेक्ट, त्याच्या लगेच नंतर क्रियापदाचे दुसरेच रूप रोट, हे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे, राईटचं सेकंड फॉर्म रोट, आणि शेवटी इथं कर्म येईल. आय रोट अ लेटर. इफ यू स्टडी दिस सेंटेन्स, इफ यू अनालाइज दिस सेंटेन्स, यू कम टू नो दॅट this sentence belongs to simple past tense. Why? Because there is the second form of the verb in the given sentence, and being the second form of the verb in the given sentence, this sentence belongs to simple past tense. पहा, या वाक्यामध्ये इथं क्रियापदाचं दुसरं रूप दिले, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप दिसेल ते वाक्य 100% सिंपल पास्ट टेन्स असतं. आता तर ही एक उदाहरण दिलं मी तुम्हाला की अशी असते सिंपल पास्ट टेन्सची रचना. किंवा आणखी एक वाक्य पाहू शकता. यू ब्रॉट
बघा, ब्रिंग म्हणजे आणणे, BRING, ब्रिंग म्हणजे आणणे. त्याचं सेकंड फॉर्म आहे ब्रॉट. यू ब्रॉट अ चेअर, तू खुर्ची आणलीस. Which form of the verb is there? There is a second form of the verb, and being the second form of the verb in the given sentence, these both sentences are simple past tense. These both sentences belong to simple past tense. हे दोन्ही वाक्य simple past tense आहेत, कारण का या दोन्ही वाक्यामध्ये सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे. आता कळलं का? मग ज्या विद्यार्थ्यांना सिंपल पास्ट टेन्स माहित नाही त्यांना कळलं असेल की सिंपल पास्ट टेन्स असा असतो. जर वाक्यामध्ये क्रियापदार्थ दुसरूप आला असेल तर ते वाक्य 100% सिंपल पास्ट टेन्स असतं. समजलं मित्रांनो? चला मग आता असं जे वाक्य आहे, या काळाचं जे वाक्य आहे विधानार्थी वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स. सध्या आपण असर्टिव्ह सेंटेन्स पेशवेज पाहत आहोत. जर आपल्याला एखादं विधानार्थी वाक्याचं जर समजा विधानार्थी वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य जर दिलं तर त्याचं पेशवेज कसं करायचं हे आज आपल्याला पाहिजे होतं. तर बघा, अशा वाक्यांचं पेशवेज कसं केलं जातं, कशी असते रचना साध्या भूतकाळाच्या पेशवेजची. तर मी इथं तुम्हाला त्याची रचना दाखवतो. जर तुम्हाला साध्या भूतकाळाचं वाक्य कोणी दिलं आणि त्याचं पेशवेज करा म्हटलं, चेंज द व्हॉइस म्हटलं, तर त्याची रचना कशी असते पहा. साध्या भूतकाळाच्या पेशवेज मध्ये सगळ्यात सुरुवातीला इथे ऑब्जेक्ट, दिलेल्या ऍक्टिव्ह व्हॉइसचं जे ऑब्जेक्ट असतं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ते वाक्याच्या सुरुवातीला येतं, सब्जेक्टच्या जागी अगदी सब्जेक्ट म्हणून येतं. दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असो की नसो, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हेल्पिंग वर्ब पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, सिंपल पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून बी ची भूतकाळी रूपे घेतली जातात. बी नावाचं जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्या बी ची भूतकाळी रूपे वॉज किंवा वेअर, वॉज किंवा काय वेअर ही भूतकाळी रूपे हेल्पिंग वर्ब म्हणून घेतली जातात. तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या तासिकेमध्ये की दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असो अथवा नसो, पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब पाहिजे. पाहू शकता तुम्ही, हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्सचं, याच्यामध्ये कुठेही हेल्पिंग वर्ब नाही, पण हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्सचं. आणि इथं बघा, इथं आपल्याला घ्यावं लागलेलं आहे हेल्पिंग वर्ब, आणि ते कोणतं हेल्पिंग वर्ब आहे, एकतर वॉज किंवा वेअर. आता त्यानंतर काय होतं पहा, पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरंच रूप घेतलं जातं. मेन वर्ब ज्याला आपण म्हणतो, मुख्य क्रियापद ज्याला आपण म्हणतो, त्या मेन वर्बचं तिसरं रूप, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येत असतं. आणि शेवटी काय होतं, शेवटी येते BY, बाय ही प्रिपोजिशन, आणि त्यानंतर आपला जो कर्ता आहे दिलेल्या आपल्या वाक्याचा जो हा जो सब्जेक्ट आहे तो इथे येतो सेकंड केसमध्ये, द्वितीय विभक्तीमध्ये. तर अशी असते रचना सिंपल पास्ट टेन्सच्या पॅसिव्ह व्हॉइसची. यू कॅन सी द स्ट्रक्चर, द कंपोजिशन ऑफ पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स. तर अशी असते रचना साध्या भूतकाळाच्या पॅसिव्ह व्हॉइसची. ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य जर तुम्हाला दिलं तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं याचे नियम तुम्ही बघू शकता. साध्या भूतकाळाच्या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसचे नियम तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळतील. आता मी तिथं पॅसिव्ह व्हॉइसची रचना दाखवलेली आहे, स्ट्रक्चर दाखवलं आहे साध्या भूतकाळाच्या पॅसिव्ह व्हॉइसचं. आता आपण काय करूया मित्रांनो, IBPS न मागच्या परीक्षांमध्ये साध्या भूतकाळाची जी वाक्य विचारली होती त्याचं पॅसिव्ह व्हॉइस विचारलं होतं, त्यांना आपण पाहूया. तोपर्यंत तुम्ही ही रचना बघून घ्या. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, दिलेलं वाक्य जे आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचं जे वाक्य आहे त्याचं जे ऑब्जेक्ट आहे ते पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या जागी येतं, सब्जेक्ट म्हणून येतं, कर्ता म्हणून येतं. हे बघा, हे जरी दिलेल्या वाक्याचं ऑब्जेक्ट असतं तरी ते सब्जेक्टच्या जागी आलेलं आहे, सब्जेक्ट म्हणून आलंय. आणि त्याच्यानुसार याच्या वचन किंवा आपण त्याला म्हणतो नंबर म्हणतो वचनाला, किंवा त्याचं जे काय आहे लिंग आहे, यानुसार इथे हेल्पिंग वर्ब येतं. झालं. त्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्यावंच लागतं, आणि शेवटी BY बाय नंतर सब्जेक्ट येतो सेकंड केसमध्ये. जरी सब्जेक्ट आधी फर्स्ट केसमध्ये असला तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये BY बाय नंतर तो सेकंड केसमध्येच घ्यावा लागतो. समजलं? चला, आता मी IBPS न मागच्या परीक्षांमध्ये जे काही साध्या भूतकाळावर विचारलेले पॅसिव्ह व्हॉइसचे प्रश्न आहेत त्यांना आपण आता इथे घेऊया. पहा, इथे एक वाक्य आहे, सोपं वाक्य आहे. प्रीती, बघा वाक्य कसं आहे पहा, प्रीती इनव्हायटेड रितू, इनव्हायटेड रितू, प्रीती इनव्हायटेड रितू
for a party. For a party. Look at this sentence. If you study this sentence, if you analyze this sentence, you come to know that this sentence belongs to simple past tense. This sentence has second form of the verb in it. तुम्ही जर या वाक्याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आहे. या वाक्यामध्ये सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे. पाहू शकता तुम्ही या वाक्यामध्ये सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे, इन्व्हायटेड, है की नाही. तर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे कोणता टेन्स असतो? सिंपल पास्ट टेन्स असतो. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आलाय. आता आणखी काय काय दिले या वाक्यात बघा. वी हॅव बीन गिवन सब्जेक्ट, वी हॅव बीन गिवन सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब अँड वी हॅव बीन गिवन एन ऑब्जेक्ट. ऍक्टिव्हाइजचं पेशवाईज करताना आधी वाक्याचा प्रकार पहा. आधी सब्जेक्ट आलाय, त्यानंतर वर्ब आलाय. ऍक्टिव्हाइजचं पेशवाईज करताना आधी वाक्याचा प्रकार पहा की दिलेलं वाक्य असरेटिव्ह आहे का, इंट्रोगेटिव्ह आहे का, इम्परेटिव्ह आहे का, एक्सक्लेमेटिव्ह आहे. Which type of sentence has been given to us? Which kind of sentence has been given to us? You have to see. We have been given an assertive sentence. आपल्याला एक विधानार्थी वाक्य दिलंय, स्टेटमेंट दिलंय. चला आधी सब्जेक्ट आलाय नंतर वर्ब आलाय अशी वाक्य जी असतात, आधी सब्जेक्ट आणि नंतर वर्ब आली ती असरेटिव्ह सेंटेन्स असतात. देन यू सी द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. यानंतर काय करायचं तुम्हाला? या वाक्याचा टेन्स पाहायचा. आपल्याला ऑलरेडी टेन्स माहित आहे कारण का इथे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आलाय, हे आपण आधी पाहिलं आहे. पहा, सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. व्हेरेवर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब कम्स, द सेंटेन्स शुड बी द सेंटेन्स ऑफ सिंपल पास्ट टेन्स. जिथे कुठे क्रियापदाचं दुसरं रूप येतं ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स असतं. आणि तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर बघा, पॅशिवाइज करण्यासाठी आपल्याला फक्त 3 बाबी आवश्यक असतात. एक असतो सब्जेक्ट, दुसरा असतो वर्ब आणि तिसरा असतो ऑब्जेक्ट. या 3 गोष्टी वाक्यामध्ये शोधा. पहा, मुख्य क्रियापदाच्या लगेच नंतर येणाऱ्या नामाला किंवा सर्वनामाला काय म्हणतात? कर्म म्हणतात, ऑब्जेक्ट म्हणतात. आणि हे मेन वर्ब आहे इन्व्हायटेड, त्याच्या लगेच नंतर ऋतू नावाचा इथे शब्द आलेला आहे. आणि म्हणून हे जे वाक्य तुम्हाला दिसतंय ते वाक्य बघा, त्या वाक्यामध्ये आपल्याला ऋतू हा जो शब्द दिसतोय तो कर्म आहे. चला, तर मग या वाक्यात सब्जेक्ट दिलाय, वर्ब दिलाय, ऑब्जेक्ट दिलाय. आणि हा काय भानगड आहे? तर हा जो बाकीचा प्रकार आहे, बाकीचा शब्दांचा समूह आहे, त्याला तुम्ही कॉम्प्लिमेंट म्हणू शकता, पूरक भाग म्हणू शकता. पॅशवाईज मध्ये याला तेवढं काही महत्व नाही. फक्त तुम्ही एवढ्या वाक्याचं पॅशवाईज करायचंय. पहा, प्रीती इन्व्हायटेड ऋतू एवढ्या वाक्याचं पॅशवाईज करा. आणि याचं काय करायचं? फॉर अ पार्टी हा जो रिमेनिंग जो पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे त्याचं काय करायचं? त्याला आहे त्या जागी पॅशवाईज मध्ये लिहायचं. फॉर एक्झाम्पल आधी आपण याचं पॅशवाईज करूया, त्या नियमानुसार करूया. पहा, या वाक्याचं पॅशवाईज करताना काय करतात? आधी घेतात दिलेल्या वाक्याचं ऑब्जेक्ट. आता हे दिलेलं वाक्य आहे, याचा ऑब्जेक्ट ऋतू आहे. बघा, मी इथं ऋतू शब्द घेतला. त्यानंतर नियम काय सांगतो? बघा, दिलेलं वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे आणि म्हणून बीचं भूतकाळी रूप. सगळ्या साध्या काळामध्ये जेवढे सिंपल टेन्सेस आहेत, सिंपल टेन्सेस, सगळ्या सिंपल टेन्सेस मध्ये बीचीच रूप हेल्पिंग वर्ब म्हणून घ्यायची. समजलं? आता बीचं भूतकाळी रूप कोण आहे? बीचं भूतकाळी रूप एकतर वॉज आहे किंवा वेअर आहे. तर त्या दोघांपैकी कोणाला घ्यायचं? तर तुमच्या पॅशिवाईजचा जो सब्जेक्ट आहे, बघा, ऍक्टिव्हाइजचं जे ऑब्जेक्ट होतं ते पॅशिवाईजचा सब्जेक्ट म्हणून आलंय, पॅशिवाईजच्या सब्जेक्टच्या जागी आलंय. तर याला सब्जेक्ट सारखी ट्रीटमेंट द्या, जरी ते आधीच्या वाक्याचं ऑब्जेक्ट असलं तरी. आणि याच्यानुसार हेल्पिंग वर्ब घ्या. ऋतू सिंग्युलर आहे. ऋतू इज अ नाउन, इट इज अ सिंग्युलर नाउन. And being the singular noun, we have to take here helping verb was. ऋतू हे सिंग्युलर नाउन आहे, एकवचनी नाम आहे. आणि याच्यानुसार इथं बीचं भूतकाळी रूप येतं वॉज. त्यानंतर इथं क्रियापदाचं तिसरं रूप येतं. त्यानंतर काय करतात? इथं क्रियापदाचं तिसरं रूप घेतात. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचे थर्ड फॉर्म इथे घेतात. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये इन्व्हायटेड हे सेकंड फॉर्म आहे. तर पॅशवाईजच्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं? इन्व्हायटेडचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. आणि शेवटी काय होतं? शेवटी बीवाय बाय नंतर. आता एक मिनिट बघा, शेवटी बीवाय बाय नंतर दिलेल्या वाक्याचा करता येतो द्वितीय विभक्तीत. जर वाक्यामध्ये असा कुठला पूरक भाग नसेल तर. पण वाक्यात असा कुठला कॉम्प्लिमेंटरी भाग असेल, पूरक भाग असेल तर काय करायचं? तर बीवाय बाय नंतर करता घेण्याच्या पूर्वी हा उरलेला भाग इथे घेऊन टाका. फॉरला फॉर, अला अ, पार्टीला पार्टी. झालं?
जशाला तसे ते शब्द लिहून घ्या. आणि आता हा जो करता आहे तो सेकंड केसमध्ये शेवटी लिहा. पहा, सेकंड केसमध्ये शेवटी लिहा. तर अशा रीतीनं तुम्ही दिलेल्या वाक्याचं पेशवाईज करू शकता. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स इनटू पेशवाईज, द सेंटेन्स ऑफ सिंपल पास्ट टेन्स इनटू पेशवाईज. पहा, रितू वॉज इन्व्हायटेड फॉर अ पार्टी बाय प्रीती. झालं, प्रीती इन्व्हायटेड रितू फॉर अ पार्टी. याचं पेशवाईज कसं होतं? रितू वॉज इन्व्हायटेड फॉर अ पार्टी बाय प्रीती. झालं. चला, आणि बघा आपण ऍक्टिव्हाइजचं पेशवाईज केलं तेव्हा वाक्याचा अर्थ बदलला नाही, वाक्याची रचना बदलली नाही, मात्र वाक्याचा अर्थ बदलला नाही, वाक्याचा काळ बदलला नाही. हे पण वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे, हे पण वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. फक्त वाक्याची रचना तेवढी बदलते बघा. चला, याच्यानंतरचं एक वाक्य घेऊया जे सिंपल पास्ट टेन्सच आहे. सिंपल पास्ट टेन्सच वाक्य घ्यायचं आपल्याला आणि त्याचं पेशवाईज करायचं. त्याच्यानंतरचं एक वाक्य घेतो आणि त्याचं पेशवाईज तुम्हाला करून दाखवतो. चला, तुम्हाला येतं का हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. थोडासा पॉज करून आधी वाक्य घ्या, थोडा पॉज करा आणि ते वाक्य पेशवाईज करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला येत असेल तर पहा, येत नसेल तर मग परत एकदा प्लेचं बटन दाबून ते पेशवाईज मी इथं कसं करून दाखवलं ते बघू शकता. चला, आता सेकंड सेंटेन्स घेऊया आपण सिंपल पास्ट टेन्सचं, ज्याचं आपल्याला पेशवाईज करायचं आहे. His boss gave him proper guidance. Look at this sentence. या वाक्याकडे पहा. His boss gave him proper guidance. This is also the sentence of simple past tense. हे सुद्धा साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. His boss gave him proper guidance. If you study this sentence, if you analyze this sentence, you come to know that the subject of this sentence is his boss. आधी दिलेल्या वाक्याचा कर्ता पहा. कर्ता वाक्याच्या सुरुवातीला असतो विधानार्थ वाक्यामध्ये जनरली, आणि बॉस हा शब्द नाउन आहे, तो वाक्याच्या सुरुवातीला आहे, तो सब्जेक्ट आहे. झालं. आता विधानार्थी वाक्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सब्जेक्टच्या नंतर येतं वर्ब. या सगळ्या गोष्टी दिल्यात का बघायचं तुम्हाला पेशवाईज करताना. येस, वी हॅव बीन गिवन वर्ब इमिडिएटली आफ्टर द सब्जेक्ट. आफ्टर दॅट वी हॅव बीन गिवन अ प्रोनाउन. When a pronoun comes immediately after the main verb, that pronoun should be an object. जेव्हा एखाद्या मुख्य क्रियापदानंतर सर्वनाम येतं, मुख्य क्रियापदाच्या लगेच नंतर सर्वनाम येतं, तेव्हा ते सर्वनाम कर्माचं काम करतं. किंवा आणखी गमत पहा, या वाक्यामध्ये ही कर्म आहे, हिम. तसंच गायडन्स हा शब्द सुद्धा काय आहे? नाउन आहे. आणि तुम्हाला सांगतो या वाक्यामध्ये दोन कर्म आहेत. पहा, व्यक्तिवाचक जे असतं त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. व्यक्तीचं नाम किंवा सर्वनाम असेल त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. आणि वस्तू किंवा बाबीचं जे नाम किंवा सर्वनाम असतं त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात. इन दिस सेंटेन्स देर आर टू ऑब्जेक्ट्स. या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट दिलेत. आणि मित्रांनो, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये दोन कर्म दिले जातात, तुम्ही याला कर्म मानून पेशवाईज करू शकता किंवा याला देखील कर्म मानून पेशवाईज करू शकता. काय हरकत नाही. कधी कधी असं होतं एखाद्या वाक्यात आपल्याला एकाऐवजी दोन दोन कर्म देतात. मग या वाक्याचं पेशवाईज करताना, अशा वाक्याचं पेशवाईज करताना दोन्हीपैकी कोणत्याही एका शब्दाला कर्म मानून तुम्ही पेशवाईज करू शकता. चला, मी करून दाखवतो. आधी मी या शब्दाला कर्म मानतो आणि पेशवाईज करतो. पहा, हिम हा शब्द जर आधीच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल तर पेशवाईज करताना वाक्याच्या त्याला सुरुवातीला घ्यायचंय. हिम या शब्दाला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचंय. पहा, ऍक्टिव्हाइजचं कर्म पेशवाईजचा कर्ता म्हणून सुरुवातीला येते. आता हे जे कर्म होतं ते सेकंड केस मध्ये होतं, ते द्वितीय विभक्ती मध्ये होतं. पण ते पेशवाईज मध्ये कर्त्याच्या जागी जेव्हा आपण त्याला घेतो तेव्हा त्याला प्रथमा विभक्तीत घ्यायचंय, फर्स्ट केस मध्ये घ्यायचंय. हा नियमच आहे. कर्त्याच्या जागी येणारा जो सर्वनाम असतो तो फर्स्ट केस मध्ये असतो आणि कर्माच्या जागी, ऑब्जेक्टच्या जागी येणारा जो प्रोनाउन असतो, सर्वनाम असतो, तो नेहमी सेकंड केस मध्येच लिहावा लागतो, सेकंड केस मध्ये असतो. आता हे कर्माच्या जागी होतं तेव्हा हिम होतं, सेकंड केस मध्ये होतं, त्याला मी इथं कर्त्याच्या जागी घेतलंय, पेशवाईजचा कर्ता म्हणून घेतलंय, पेशवाईजच्या सब्जेक्टच्या जागी घेतलंय, तेव्हा त्याला मला
प्रथमा विभक्तीत घ्यावं लागेल. समजायला ना सगळं? तर पहा घेतलं. आता याच्यानंतर दिलेल्या वाक्याचा काळ कोणता आहे पहा. इथं सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आलंय गिव्ह. सिंपल पास्ट टेन्स आहे दिलेल्या वाक्याचा काळ. तर मग आपल्याला काय करायचंय इथं बीचं भूतकाळी रूप घ्यायचंय. आता बीची भूतकाळी रूपे दोन आहेत वॉज किंवा वेअर. तर इथं आपल्याला वॉज घ्यायचंय कर्त्यानुसार. वाक्याचा कर्ता एकवचनी असल्यामुळं आपल्याला इथं पहा पेशवाईच्या वाक्याचा कर्ता ही आहे तो एकवचनी आहे म्हणून मला इथं सहाय्यक क्रियापद काय घ्यायचंय वॉज घ्यायचंय. आता त्यानंतर काय करायचं दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं कोणतंही रूप असो पहिलं दुसरं तिसरं चौथं मूळ कोणतंही रूप असो दिलेल्या वाक्यामध्ये पॅसिव्हाइजच्या वाक्यामध्ये त्याचं फक्त तिसरं रूप घेतात आणि म्हणून आपल्याला गिव्हचं इथं थर्ड फॉर्म घ्यायचं गिव्हन. ही वॉज गिव्हन त्याला दिल्या गेली. बघा झालं. आता इथपर्यंत सगळं काय ओके आहे. मग आता तुम्हाला बीवाय बायनंतर करता घ्यायचा का तर नाही. नियम कसा आहे उरलेलं जे कर्म आहे बाकीचं जे कर्म आहे दुसरं जे कर्म आहे जर एखाद्या वाक्यात दोन दोन कर्म दिले असतील तर उरलेला जो कर्म आहे तो या थर्ड फॉर्मच्या नंतर लिहून टाका. प्रॉपरला प्रॉपर जसं तसं लिहा त्याच्यामध्ये काही चेंज करू नका. गायडन्सला गायडन्स. आता आपल्या वाक्याचा जो पूर्वीचा कर्ता आहे त्याला सेकंड केस मध्ये इथं घ्या बी वाय बाय नंतर हिज बॉस. तर अशा रीतीने तुम्ही दिलेल्या वाक्याचं पेशवाईज करू शकता. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स ऑफ ऍक्टिव्हाइज इनटू पेशवाईज. चला यानंतर आणखी एक वाक्य घेऊया. तर हे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की दोन कर्म असताना तुम्ही कोणतंही एक कर्म घेऊन पेशवाईज करू शकता. चला मी काय करतो आता दुसरं कर्म घेऊन पेशवाईज करून दाखवतो. म्हणजे पहा हिम हा एक शब्द कर्म होता आणि प्रॉपर गायडन्स हा एक शब्द कर्म होता. तर मग मी काय करतो आता ह्या प्रॉपर गायडन्स नावाचा जो शब्द आहे प्रॉपर हे विशेषण आहे गायडन्स हे नाम आहे आणि हे दोन्ही मिळून दिलेल्या वाक्याचं दुसऱ्या क्रमांकाचं कर्म आहे. आता या दोघांना मिळून मी कर्म म्हणून घेतले वाक्याच्या सुरुवातीला. आता तेच नियम वापरून मी या वाक्याचं पुन्हा एकदा पेशवाईज करून दाखवू शकतो. पहा ऍक्टिव्हाइजचं कर्म पेशवाईजच्या कर्त्याचं घेते कर्ता म्हणून इथे घेतलं. याच्यानुसार बीचं भूतकाळी रूप घ्यायचं असतं आणि इथे बीचं भूतकाळी रूप येतं वॉज. त्याच्यानंतर गिव्ह या शब्दाचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आणि गिव्ह या शब्दाचा थर्ड फॉर्म आहे गिव्हन. आणि शेवटी काय होतं आता बीवाय बाय नंतर कर्ता घ्यायचा असतो पण हे वाक्य दोन कर्म असलेलं आहे. या वाक्यामध्ये आणखी एक कर्म आहे. तर मग काय करायचंय बीवाय बाय नंतर दिलेल्या वाक्याचा कर्ता घेण्यापूर्वी आपल्याला दिलेल्या वाक्यातील जे ऑब्जेक्ट आहे त्याला इथं घ्यायचंय उरलेला ऑब्जेक्ट. आता उरलेला ऑब्जेक्ट कोण आहे हिम आहे. आता हिम हा जो शब्द आहे तो असा न घेता मित्रांनो डायरेक्ट न घेता व्यक्तिवाचक जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट घेता तेव्हा त्याच्यापूर्वी टू घ्यायची पद्धत आहे. टू हा शब्द लिहायची पद्धत आहे. पुन्हा एकदा पहा दिलेल्या वाक्याचा जो कर्ता आहे दिलेल्या वाक्याचं जे कर्म आहे दिलेल्या वाक्याचं जे उरलेलं कर्म आहे कोण आहे हिम त्याला इथे घ्यायचंय पण ते व्यक्तिवाचक असेल तर त्याच्यापूर्वी टू लिहायचंय. आता दिलेल्या वाक्याचा जो कर्ता आहे कोण आहे दिलेल्या वाक्याचा कर्ता तर दिलेल्या वाक्याचा कर्ता हिज बॉस आहे. त्याला बीवाय बाय नंतर द्वितीय विभक्तीमध्ये घ्या. आता नामाची इंग्लिशमध्ये विभक्ती होत नाही. इंग्लिशमध्ये नामाची विभक्ती होत नाही आणि म्हणून आपण इथे त्याची विभक्ती बदलली नाही बॉस या शब्दाची. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स इनटू पेशवाईज. पहा अशा रीतीने तुम्ही दिलेल्या वाक्याचं पेशवाईज करू शकता. पहा दोन्ही वाक्य पेशवाईजचे आहेत अचूक पेशवाईज आहेत दिलेल्या या ऍक्टिव्हाइजची. म्हणजे ज्या वाक्यामध्ये दोन दोन कर्म असतात अशा वाक्याचं पेशवाईज तुम्ही दोन प्रकारे करू शकता आणि ही दोन्हीही पर्याय जर परीक्षेला आली बरोबर आहे बोथ ए अँड बी असं तर दोन्हीही बरोबर आहेत. चला तर मग आता काय करूया लेट्स गो फर्दर. लेट अस सी अनदर एक्झाम्पल ऑफ व्हॉट पॅसिव्हाइज ऑफ सिंपल पास्ट टेन्स. चला आणखी एक उदाहरण पाहूया. मी इथं तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य लिहितो. श्याम taught me how to drive. बस एवढंच वाक्य आहे. श्याम taught me how to drive.
श्यामने मला शिकवलं की कसं काय करायचं, ड्राईव्ह करायचं, कशी ड्रायव्हिंग करायची. तर पहा, हे एक असर्टिव्ह सेंटेन्स आहे. तुम्हाला जेव्हा एखादं वाक्य चेंज द वाईस म्हणून दिलं जातं किंवा रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ आय असं दिलं जातं किंवा ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स इनटू पॅसिव्ह वॉइस म्हटलं जातं, तुम्ही आधी वाक्याचा प्रकार पहा. आधी सब्जेक्ट दिलाय, त्याच्यानंतर वर्ब दिलाय. आधी सब्जेक्ट त्यानंतर वर्ब, आधी सब्जेक्ट त्यानंतर वर्ब, अशी रचना असलेली वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असतात, विधानार्थी वाक्य असतात. द टाइप ऑफ द सेंटेन्स, द काइंड ऑफ द सेंटेन्स इज सिंपल, काइंड ऑफ द सेंटेन्स इज असर्टिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट. नाउ सी टेन्स ऑफ द सेंटेन्स. आता काय करायचंय, त्या वाक्याचा काळ पाहायचा. इथं सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे. टीच या शब्दाचं सेकंड फॉर्म आहे. टीच म्हणजे शिकवणे, त्याचं सेकंड फॉर्म आहे टॉट, थर्ड फॉर्म आहे टॉट. वी हॅव बीन गिवन second form of the verb in the given sentence. Shyam taught me how to drive. But it is second form of the verb delay, taught. And being the second form of the verb is given in the given sentence, the sentence belongs to simple past tense. Then you see what is given. Are the all things given in the sentence? Subject, yes. Verb, yes. Object, yes. All these three main things have been given in the sentence. या तिन्ही गोष्टी, तिन्ही बाबी या वाक्यामध्ये दिल्या. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, ज्याच्या मदतीने आपण पॅसिव्ह करू शकतो, अशा तिन्ही बाबी आपल्याला दिल्यात. मग या वाक्याचं पॅसिव्ह करा. कसं करतात पॅसिव्ह? दिलेल्या वाक्याचं जे ऑब्जेक्ट आहे मी, त्याला वाक्याच्या सुरुवातीला घेतात. घेतलं. आता दिलेल्या वाक्याचा जो काळ आहे तो सिंपल पास्ट टेन्स आहे, साधा भूतकाळ आहे. आणि साध्या भूतकाळामध्ये पॅसिव्ह करताना बीचं भूतकाळी रूप इथे घेतात, वॉज, आय वॉज. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतात, टॉट. आय वॉज टॉट. आता त्यानंतर काय होतं बघा, आधी आपण काय केलंय, ऍक्टिव्हाइजचं कर्म पॅसिव्हचा करता म्हणून घेतलंय प्रथम विभक्तीत. त्यानंतर बीचं भूतकाळ रूप घेतलंय वॉज. त्यानंतर टॉटचं थर्ड फॉर्म घेतलंय टॉट. आता बीवाय बाय नंतर सब्जेक्ट घ्यायचा असतो सेकंड केसमध्ये, पण रिमेनिंग पार्ट ऑफ द जो सेंटेन्स आहे तो या थर्ड फॉर्मच्या नंतर लिहायला विसरू नका. कधी असंच करायचं. जो रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे, मग तो ऑब्जेक्ट असेल, कॉम्प्लिमेंट असेल, कोणी पण असेल, थर्ड फॉर्मच्या नंतर लिहा. हाऊ टू ड्राईव्ह. पहा वाक्य कसं बनलं. आय वॉज टॉट हाऊ टू ड्राईव्ह. आता घ्या बी बाय बाय नंतर सब्जेक्ट. आता कोण आहे सब्जेक्ट दिल्या वाक्याचा? श्याम. त्याला सेकंड केस मध्ये घ्या. पण नामाची इंग्रजीमध्ये विभक्ती नसते. नामाची विभक्ती नसल्यामुळं श्याम हा शब्द जसा तसा लिहिणे. आय वॉज टॉट हाऊ टू ड्राईव्ह बाय श्याम. मला श्यामकडून बघा वाहन कसं चालवायचं हे शिकविल्या गेलं, असं याचा अर्थ होईल. तर अशा रीतीनं आपण आतापर्यंत तीन वाक्यांचं, तीन साध्या भूतकाळाच्या वाक्यांचं पॅसिव्ह पाहिलं मित्रांनो. चला मग आता साध्या भूतकाळाचं पॅसिव्ह तुम्हाला समजलंच असेल. कसं करायचं साध्या भूतकाळाचं पॅसिव्ह हे तुम्हाला चांगल्या रीतीनं कळलं असेल. आता काय करूया, आणखी आपण एक वाक्य घेऊया आणि त्याचं पॅसिव्ह करण्याचा प्रयत्न करूया. लेट अस सी अनदर सेंटेन्स. The sun rays burnt my face. The sun rays burnt my face. पहा हे चौथ्या क्रमांकाचं वाक्य पहा. काय वाक्य आहे? The sun rays burnt my face. सूर्याच्या किरणांनी माझा जो चेहरा आहे नाही तो बर्न केला, असं वाक्य आहे. तर मग हे बघा, या वाक्यामध्ये इथं सब्जेक्ट आलंय, इथं वर्ब आलंय आणि इथं आहे ऑब्जेक्ट. फेस म्हणजे चेहरा, आणि फेस हा जो शब्द आहे तो नाउन आहे आणि मेन वर्बच्या नंतर येणाऱ्या नाउनला ऑब्जेक्ट म्हणतात. फेस हा शब्द काय आहे? ऑब्जेक्ट आहे. मग आता या नामाबद्दल माहिती देणारा जो शब्द आहे त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात आणि त्यालाही आपण ऑब्जेक्ट म्हणूनच घ्यायचं. जिथं जिथं तो फेस शब्द जाईल तिथं तिथं त्याचं ऍडजेक्टिव्ह पण आपल्याला न्यायचं आहे. तर दिलेलं वाक्य तुम्ही पाहू शकता पुन्हा. यू कॅन अनालाइज द गिवन सेंटेन्स, यू कॅन स्टडी द गिवन सेंटेन्स. You know that the given sentence is an assertive sentence and this sentence has second form of the verb but third form and second form same आहे. Third form only, second form same आहे. But is the second form of the verb and being the second form of the verb in that sentence,
the sentence belongs to simple past tense. Now let us see passive voice of this sentence. How to transform this sentence into passive voice. First of all, we have to take object of the given sentence at the beginning. What is the object? My face is the object. दिलेल्या वाक्याचं जे ऑब्जेक्ट आहे ते वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. त्यानुसार बीचं भूतकाळी रूप घ्यायचं. बीचं भूतकाळी रूप आहे वॉज. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं बर्न्ट. माय फेस वॉज बर्न्ट. आणि शेवटी काय करायचंय? बी बाय नंतर दिलेल्या वाक्याचा तो कर्ता आहे, सब्जेक्ट आहे, तो सेकंड केस मध्ये घ्यायचा आहे. द सन रेज. This is how you can transform the given sentence into passive voice. Active voice जे वाक्य आहे तुम्ही अशा रीतीने त्याचं passive voice करू शकता. चला आणखी एक वाक्य घेऊया आपण. आणखी एका वाक्य करूया. The man bought a parrot. The man bought a parrot. पहा ही सगळी वाक्य IBPS ना आधीच्या परीक्षांमध्ये विचारलेली आहेत. म्हणजे जास्त अवघड वाक्य येत नाहीत, सोपीच वाक्य येतात परीक्षांना. फक्त तुम्हाला ऍक्टिव्ह व्हायचं passive voice करता आलं पाहिजे. चला तर let us see the passive voice of this sentence. Let us see passive voice of what? This fifth sentence. The same thing you have to do. You have to see what type of sentence has been given. There is a subject at the beginning. Immediately after the subject there is a verb. That's why this sentence belongs to an auxiliary sentence. Then you have to see the then you have to see which form of the verb is given. कोणत्या प्रकारचं क्रियापद दिले हे बघायचं तुम्हाला. म्हणजे क्रियापदाचं कोणतं रूप दिले ते पाहायचं. इथं सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब दिलंय आणि सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे म्हणून ते सिंपल पास्ट टेन्स आहे. द लास्ट थिंग यू हॅव टू सी which things we have been given. कोणकोणत्या बाबी आपल्याला दिल्यात. We have been given subject, we have been given verb, we have been given an object. All three things we have been given. पहा या सगळ्या तिन्ही गोष्टी आपल्याला दिल्या passive voice करण्यासाठी. Then you can transform the given sentence into passive voice. But before this you have to bring all the rules of passive voice of simple past tense before your eyes and then you have to transform the given sentence into passive voice. तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर क्रियापदाची माफ करा, तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ऍक्टिव्ह व्हायचं passive voice करण्याची साध्या भूतकाळाची सगळी नियम जे आहेत, रूल्स आहेत, आणायचे आहेत. त्यानुसार passive voice करायचं. काय म्हणतो रूल? आधी ऑब्जेक्ट घ्या. कोण आहे ऑब्जेक्ट? अ पॅरट. पॅरट हा शब्द सिंगुलर आहे का प्लुरल आहे? सिंगुलर आहे. याच्यानुसार बीचं भूतकाळ रूप घ्या. काय? वॉज. आणि त्यानंतर काय करायचंय? थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्यायचं. कोण आहे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब? बॉट. आणि शेवटी बाय नंतर सब्जेक्ट घ्यायचा द्वितीय व्यक्तीत. द मॅन हा जो शब्द आहे तो नाउन आहे आणि त्याचं सेकंड केस किंवा द्वितीय विभक्ती जी आहे तीच असते. तर अशा रीतीनं तुम्ही या ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याचं passive voice करू शकता. चला ही सगळी वाक्य पहा ज्यांचा आपण passive voice केलाय आणि तुम्ही ही वाक्य लिहून घेऊ शकता किंवा याची एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. दिस इज हाऊ वी कॅन ट्रान्सफॉर्म द सेंटेन्स ऑफ सिंपल पास्ट टेन्स इनटू passive voice. तर मित्रांनो अशा रीतीनं आज आपण साध्या भूतकाळाचं passive voice पाहिले. साध्या भूतकाळाच्या passive voice ची इत्याभूत माहिती घेतली. IBPS ने विचारलेले या आधीच्या परीक्षांमधले प्रश्न घेऊन आपण 5 प्रश्न घेऊन त्यांचं passive voice करून दाखवलंय आणि passive voice कसं करतात याचे नियम तुम्हाला सांगितले. तुम्हाला आजचा टॉपिक छानरित्या समजत असेल आणि जर याच्यामध्ये काही डाऊट असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तर मी इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू. आणि यानंतर त्या शिकेमध्ये आपण passive voice ऑफ सिंपल फ्युचर टेन्स पाहणार आहोत. म्हणजे साध्या भविष्यकाळाचे passive voice पाहणार आहोत. मित्रांनो ही जी थर्ड टेट परीक्षा आहे बरोबर आहे, टेट 2025 ही जी परीक्षा आहे, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षा, या परीक्षेत तुम्हाला जर जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर हे सगळे जे व्हिडिओज आहेत ते काळजीपूर्वक सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आणि इथे मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.